एक बटाटा वापरून उपवासाचे खमंग कुरकुरीत वडे करणार आहोत. करायला खूप सोपे आहेत, कोणीही सहज बनवू शकतील इतके सोपे आहेत. आणि हे वडे ना अशा पद्धतीने जर केले ना तर तेलकटसुद्धा होत नाहीत आणि तेलात फुटतसुद्धा नाहीत. नक्की ट्राय करा. इथं एक बटाटा उकडून घेतला आहे. आता अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचे टरफलं काढून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला आदरकच्चे वाटून घ्यायचे आहेत, जास्त बारीक नका करू, नाहीतर वडे छान खुसखुशीत होणार नाहीत. आता एक बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबतच 2 मिरच्यासुद्धा खिसून घ्यायच्या आहेत. इथे 1 वाटी साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवला होता. पहिल्यांदा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि ते घाण पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. साबुदाणा बुडेल इथपर्यंत पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि रात्रभर भिजत ठेवायचं आहे. सकाळी 7 वाजता मी हे वडे बनवायला घेतले आहेत. आता हे वाटीने थोडंसं साबुदाणा मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपण जे बटाटा किसलेला टाकायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट आणि उपवासाचे मीठ टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे. अशा वड्याचा आकार द्यायचा आहे आणि तेलामध्ये खमंग कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडनी तळून घ्यायचं आहे. एक टिप सांगते मी तुम्हाला, जर साबुदाणा वडे करतायस बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर हे वडे तेलामध्ये फुटू शकतात. 1 वाटी साबुदाणा असेल तर बटाटा अर्धी वाटी घ्यायचा.